तिसरीने आंतरराष्ट्रीय पैलवान सिकंदर शेखला पंजाबमधल्या शस्त्रास्त्र तस्करी प्रकरणी जामीन मंजूर झालाय। पंजाब पोलिसांनी सिकंदर शेखला शुक्रवारी केलेल्या अटकेमुळे महाराष्ट्रातल्या कुस्ती वर्तुळात खळबळ उडाली होती। पंजाबमधल्या पपला गुर्जर टोळीला शस्त्रास्त्रांचा पुरवठा करण्याच्या आरोपाखाली सिकंदरसह चौघांना अटक झाली होती। या चौघांपैकी तिघांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची होती, तर सिकंदरच्या नावावर कोणताही गुन्हा नव्हता। त्यामुळे सिकंदर शेख हा महाराष्ट्राचा आणि देशाचा मोठा पैलवान असल्याचं पटवून दिल्यावर त्याला जामीन मिळणं शक्य झालं असं समजतंय। विजय साळवी आपल्यासोबत आहे, त्याबद्दल अधिक अपडेट द्यायला विजय। अश्विन, महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्राच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची ही बातमी आहे, कारण सिकंदर शेख हा अतिशय लोकप्रिय पैलवान आहे महाराष्ट्राच्या कुस्तीमध्ये, कारण त्याने स्वतःला सिद्धही केलेलं आहे। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यावर या क्षणी जो आरोप आहे त्या आरोपांप्रकरणी त्याला जामीन मंजूर झालाय। औपचारिक प्रक्रिया पूर्ण व्हायला थोडासा वेळ लागेल, त्यामुळे तो तुरुंगातून लगेच बाहेर येऊ शकणार नाही। पण या प्रकरणात त्याला एक दिलासा मिळालाय आणि त्याचे जे समर्थक आहे त्यांचं म्हणणं आहे की या प्रकरणात तो पूर्णतः निर्दोष आहे। केवळ पंजाबमधल्या ज्या आपापसातले हेवेदावे आहेत त्या प्रकरणावरून त्याला ही अटक झालेली आहे आणि आता सध्या तरी जामीन मंजूर मिळाल्यामुळे त्याच्या समर्थकांना देखील दिलासा मिळालाय। अश्विन, धन्यवाद विजय या माहितीबद्दल। तेव्हा एक मोठी अपडेट सिकंदर शेख संदर्भातली पंजाबमधल्या शस्त्रास्त्र तस्करी प्रकरणी त्याला आता जामीन मंजूर झालाय।